छत्रपती शिवाजी महाराज. तरी मी विचार केला की महाराजांबद्दल बोलायचं काय, तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा पराक्रम, त्यांच्यापासून मिळणारी ती ऊर्जा आणि त्यांच्यापासून मिळणारी ती प्रेरणा, जी भारताची स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान कोणी केलं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी, आणि त्यांना कोणी प्रेरणा दिली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मी पुस्तक वाचत होतो आणि सर्वात गहन प्रश्न मला पडला की छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे सारे शत्रू होते, आणि पहिला प्रश्न काय पडला की महाराजांचा सर्वात पहिला शत्रू कोण आणि सर्वात शेवटचा शत्रू कोण. तर वाचता वाचता मला आश्चर्य झालं, आणि मी वाचलं तर शिवाजी महाराज जेव्हा वयाचे 16 वर्षाचे असताना त्यांनी आज्ञा दिली. ते कसं, तर स्वराज्य उभं करायचं त्यासाठी सर्वात महत्वाच्या म्हणजे 4 गोष्टी. त्या म्हणजे न्याय, नीती, त्यानंतर न्यायनीती, स्त्रियांची आबरू आणि व्यवस्था. तर या 4 गोष्टी जेव्हा असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की ते स्वराज्य उभं झालं, सत्य स्वराज्य उभं झालं. तर त्याकरता सर्वात महत्वाचं काय, तर न्याय व्यवस्था प्रस्थापित करणे, एक राज्य प्रस्थापित करणं. आणि जेव्हा महाराज 16 वर्षाचे असताना सर्वात पहिली केस त्यांच्या समोर आली, ते म्हणजे काय, तर गावातला जो एक पाटील होता त्यांनी आहे ना एका स्त्रीवर अत्याचार केला होता. त्या अत्याचार झाल्यामुळे आहे ना, अत्याचार झाला आणि तिची हत्या करून टाकली. हत्या केल्यानंतर तिच्या घरचे गेले की महाराज हे बघा ही आमच्याकडली केस आहे, आमच्या आमच्या काय झालेलं, तर हे महाराज फक्त 16 वर्षाचे होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर आदर्श कोणाचा होता, त्यांच्यावर संस्कार कोणाचे होते, तर राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊनी सांगितलं होतं की काही झालं तरी जर स्वराज्याची पायाभरणी असेल तर ती म्हणजे स्त्री. या तिचं जर आपल्याला राज्य उभं करायचं असेल तर स्त्रीवर स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. त्यामुळे महाराजांनी आज्ञा केली की जा त्या पाटलाला बोलवून आण. आणि तो पाटील, ज्याचं नाव बाबाजी गुज्जर पाटील, तो त्यांनी काय म्हटलं की कोण हा राजा, याचं नाव तुम्ही यापूर्वी कधी ऐकलं नाही. तर मग त्यांनी मग धुडकावून लावलं, नाही येणार जा. मग महाराजांनी जबरदस्तीने त्याला बोलवून घेतलं, आणि त्यानंतर आहे ना त्याला, तेव्हा पण त्याची टेशी काही दूर झाली नव्हती, तेव्हा महाराजांनी आज्ञा केल्या की याला आहे ना याचे 2 हात कापा, 2 पाय कापा, आणि हर्षलजी आपला मग नेटचा महाराजांनी प्रॉब्लेम, परत हर्षलजी आपलं नेट मध्ये मध्ये जातंय. आपण जरा थोडासा नेटचा बघा बरं, काय प्रॉब्लेम आहे का. वायफायवर मध्ये आहे. मध्ये मध्ये गायब होते थोडस नेट. ठीक आहे, आता सुरू झालंय, सुरू करा. तर महाराजांनी आज्ञा केली आणि त्यांना सांगितलं, त्यांचे जे सैनिक होते त्यांना सांगितलं की कुठल्याही हालतीत हा मरता कामा नये. आणि त्यानंतर मग सांगितलं की या माणसाला रोज सकाळी उचलायचं आणि चावडीवर आणून ठेवायचं आणि दाखवायचं की कुठल्याही हालतीत जो व्यक्ती स्त्रीवर अत्याचार करेल, स्त्रीची आबरूची लक्तरे काढेल, त्या व्यक्तीसोबत असंच केलं जाईल. त्यामुळे दहशत लोकांमध्ये निर्माण झाली आणि स्त्रीची आबरू ही नेहमी वाचत राहते. तुम्हाला सांगतो, याच्यापूर्वी आहे ना आपल्या भारतात जेव्हा स्वराज्य उभं व्हायचं होतं, ही कल्पना पण नव्हती. तेव्हा स्त्रियांची आबरू जायची, स्त्रियांची आबरूचे धिंडोळे निघायचे, पण त्याकडे कोण लक्ष नाही करायचं. स्त्रिया फक्त आहे ना उपभोगाचं एक साधन होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की काय झालं तरी स्वराज्याची बांधणी जर करायची असेल तर त्यासाठी स्त्रियांची आबरू अतिशय महत्वाची आहे. हे स्वराज्याची पायाभरणी त्यांनी संस्कारापासून केली होती, आणि त्यासाठी स्त्रियांची आबरू सर्वात महत्वाची. त्यानंतर मग काय, जर आपल्याला जर न्याय उचित जर व्यवस्था प्रस्तावित करायची असेल, त्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं, तर विश्वास असला पाहिजे लोकांना. कारण की महाभारतामधली तुम्ही गोष्ट ऐकली असेल, महाभारतामध्ये कसं आहे, जेव्हा या 5 भावंडांना वनवासात जावं लागतं, तेव्हा वनवासात जात असताना ते थकतात, दमतात आणि एका झाडाखाली बसतात.
तेव्हा आहे ना ते युधिष्ठिर त्याच्या सर्वात लहान भावाला सांगतो नकुल आणि सहदेवला की जा नकुल तू आधी जा आणि पाणी आहे का जवळपास तर बघून ये. नकुल जातो आणि बघतो जर काय हो तिथे एक आहे ना छोटं तळ असतं तो तळाजवळ जातो आणि त्याला आवाज येतो की अरे हो पाणी आहे इथं आणि आवाज आल्यानंतर तो त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो पाणी पितो आणि तिथंच मरणावस्थेत बसतो. त्यानंतर नकुल गेल्यानंतर सहदेव जातो बघतो काय आपला भाऊ इथं आहे ना अर्ध मरणावस्थेत पडलेला आहे. त्यानंतर आहे ना तो पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर मग तो पाणी पितो आणि तो पण असा मरणावस्थेत चालला जातो. मग त्यानंतर मग अर्जुन जातो अर्जुन बघतो की नकुल आणि सहदेव हे दोघ जण पडलेले आहे पण तो पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि तो पण पाणी पितो आणि तो पण तिथे मृतावस्थेत पडलेला असतो. त्यानंतर भीम जातो आणि भीम बघतो तर काय नकुल सहदेव आणि अर्जुन हे तिघही त्याचे लहान भाऊ हे तिथं मरणावस्थेत पडलेले आहे आणि मग तिथून त्या तळातून आवाज होतो आवाज आला आहे ना परत तो दुर्लक्ष करतो आणि तेव्हा भीमाला पण ती शिक्षा होते आणि भीम पण मरणावस्थेत जातो. कालांतराने तो बघतो की अरे युधिष्ठिर बघतो की माझे चारही भाऊ गेले चार भावापैकी एक पण परत नाही आला तर तो परत शोधत शोधत त्यांना तळाजवळ जातो आणि बघतो तर काय त्याचे चारही भाऊ त्या प्रश्नाचे उत्तर देतो. तो एक एक प्रश्न विचारतो असे करून करून 17 प्रश्न विचारतो आणि सर्वात शेवटचा प्रश्न असतो की धर्मराज युधिष्ठिरा सांग की कुठलीही व्यवस्था केव्हा कोसळून पडते. तर युधिष्ठिर सांगतो की जेव्हा तिथल्या स्थानिक लोकांचा न्याय व्यवस्थेवरनं विश्वास उडतो तेव्हा समजून जायचं की त्या राज्याचं पतन सुरू झालंय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की जर आपल्याला जर राजव्यवस्था जर उभी करायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे या समाज व्यवस्थेमध्ये या राजव्यवस्थेमध्ये न्याय प्रस्थापित झालं पाहिजे. हे राज्य न्याय व्यवस्थेवर अवलंबून असलं पाहिजे. त्यामुळे सर्वात महत्वाचं काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली न्याय व्यवस्था बळकट केली. त्याचं उदाहरण म्हणजे ह्या गावाच्या पाटलाचा केलेला चौरंग होय. म्हणजे त्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आणि की बाबा स्त्रियांच्या जर आबरूला तुम्ही हात लावला तर महाराज गैर करणार नाही. आणि त्यानंतर काय तर महाराजांचा पराक्रम सांगावं तरी किती तर सर्वात सर्वात सुरुवात करतो ते म्हणजे महाराज जेव्हा 18 वर्षाचे होते ना आणि महाराजांचा प्रताप वाढतच चालला होता त्यानंतर काय केलं तर आदिलशहानी त्यांचे जे वडील होते शहाजी महाराज त्यांना कैद केलं आणि त्यांची धिंड काढली आणि पूर्ण विजापुरातून त्यांना दिंडीवरून मिळवलं आणि त्यानंतर मग त्यांना शिक्षा फरमावण्यात आली. तेव्हा महाराजांनी आपली आपली बुद्धी वापरली आणि तेव्हा जे दिल्ली सल्तनत मुघलांचे जे सम्राट होते ते होते शहाजहान. शहाजहानला त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील प्रामाणिक आहे त्यांच्या समोर जो होणारा अन्याय आहे तो दूर झाला पाहिजे. आम्ही तुम्हाला मदत मित्र म्हणून सहकार्य मागतोय आणि ही जे दोघांमध्ये भांडण होतं मुघल आणि विजापूरमध्ये त्याचा फायदा महाराजांनी घेतला आणि शहाजी महाराजांची वयाच्या म्हणजे ते शिवाजी महाराज 18 वर्षाचे असताना त्यांची सुटका केली. म्हणजे शिवाजी महाराजांची बुद्धी एवढी तल्लख होती की त्यामुळे त्यांना माहिती होतं की कुठल्या व्यक्तीसोबत कसं कुठल्या पद्धतीने डील करायचं आणि त्यामुळं महाराज हे स्वराज्य उभं करू. तर स्वराज्यावर सर्वात पहिले आलेलं सर्वात मोठं संकट म्हणजे अफजल खान. अफजल खानाचं संकट आपल्याला वाटतं आपण पाठ्यपुस्तकापुरतच वाचतो पण अफजल खानाचं संकट हे भयंकर मोठं होतं. कारण हे संकट जेव्हा आलं होतं ना तेव्हा महाराज कुठल्या दुविधेतून मधनं होते माहितीये का. त्यांची जी मोठी मोठी बायको होती मोठी पत्नी होती ती वारली होती. तेव्हा राजमाता जिजाऊनी म्हटलं होतं की शिवबा एक लक्षात ठेवा की काही झालं तरी आहे ना आपले जे घरचे संबंध आहेत ते उंबरठ्याच्या पलीकडे जाता कामा नये. आपलं माहिती आहे तुम्हाला राग झालाय पण तुम्हाला दुःख झालंय पण काही करता तुम्ही आहे ना स्वतःला सांभाळा. आणि स्वतःला त्यांनी सांभाळलं आणि त्यानंतर बघा अफजल खानाचा पुतळा काढला. आता त्यासाठी महाराजांनी एवढं सुंदर होमवर्क केलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की जेव्हा अफजल खान विजापूरवरून आला होता तेव्हा येताना त्यांनी काय केलं होतं पंढरपूरचं मंदिर तोडलं तुळजापूरचं मंदिर तोडलं. तुळजापूरचं मंदिर तोडल्यानंतर त्याची अपेक्षा काय होती की छत्रपती शिवाजी महाराज त्याला छत्रपती शिवाजी महाराजाला तो अफजल खान इथे प्रवृत्त करायचा प्रयत्न करत होतो की महाराज मैदानामध्ये येईल खुल्या मैदानामध्ये येईल आणि तिथे आहे ना महाराजांची विल्हेवाट लावता येईल. पण महाराज चतुर होते
महाराजांनी स्वतःच्या मनावर एवढा ताबा मिळवला होता की त्यांना माहिती होतं की कुठल्याही हालतीत आपला जो एरिया आहे, आपली जी टेरिटरी आहे, आपलं जे क्षेत्र आहे ते सोडता कामा नये. म्हणून महाराजांनी आहे ना त्या अफजल खानाला इथे बोलवलं, प्रतापगडावर बोलवलं, त्याचं प्लॅनिंग पण उत्कृष्ट केलं. महाराजांनी काय केलं होतं तर सर्वात आधी तो दिवस निवडला होता तो म्हणजे नोव्हेंबर. आता का तर तेव्हा आहे ना नुकताच पावसाळा झाला होता आणि हिरवळ होती सर्वीकडे. म्हणजे लोकांना आहे ना त्यांच्या शत्रूंना आपले लोक दिसता कामा नये. दुसरं त्यांनी जे वेळ निवडली ती पण दुपार. म्हणजे काय तर कुठल्या हालतीत आहे ना सूर्याची किरण ही माझ्या डोळ्यात डायरेक्ट पडणार नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे वकील होते त्यांना सांगितलं की कुठल्याही हालतीत त्यांच्यासोबत कोणी पण नसता कामा. म्हणजे काय त्यामुळे काय झालं तर त्यांना अफजल खानाला एक खात्री पटली की शिवाजी महाराजांना भेटायचं. आणि शिवाजी महाराजांचं जे स्पाय नेटवर्क होतं ज्याला आपण हेरगिरी म्हणतो त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकनी योग्य ती तंतोतंत माहिती महाराजांना पुरवली आणि त्यांनी सांगितलं होतं की अफजल खान हा तुम्हाला मारण्याकरताच येणार आहे. आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की हा अफजल खान एवढा क्रूर आहे ज्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भाऊ होता संभाजी महाराज त्याची पण त्यांनी हत्या केली होती. शहाजी महाराजांना पण कैद केलं होतं आणि येताना आहे ना स्वतःच्या 40-41 बायकांना त्यांनी मारून टाकलं होतं. एवढा क्रूर होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना माहिती होती की हा कोणाची गय करणार नाही. जर मी जरी मेलो तरी ह्या माझं स्वराज्य टिकलं पाहिजे हे स्वराज्य हे शिवाजी महाराजांची इच्छा होती. म्हणून महाराजांना माहिती होतं एक तर तो टिकेल नाहीतर मी टिकेल. म्हणून महाराजांनी त्यानुसार प्लॅनिंग केलं. आता मरणारच आहे तर तो मरता कामा मी कशाला मरू. मग त्यामुळे महाराजांनी पूर्ण प्लॅनिंग केलं आणि त्याला शामियानामध्ये बोलवलं आणि त्यांनी म्हणजे वास्तविक पाहता जी डिप्लोमसी झाली होती त्यामध्ये आहे ना अवजार वगैरे आणायचं नाही. पण ती डिप्लोमसी तोडायचं काम कोणी केलं तर ते अफजल खानाने केलं आणि स्वतःचा बचाव म्हणून शिवाजी महाराजांनी त्याची हत्या केली. हे सर्वात वाईट प्रसंग होता. आपल्याला वाटतं की शिवाजी महाराज आपण पुस्तकापुरते वाचतो पण सर्वात महत्वाचं काय मित्रांनो माहितीये का आपल्या जीवनामध्ये काही ना काही डिप्रेशन असतं, आपल्याला काही स्ट्रेस असतं, आपल्याला वाटते की अरे संपू द्या माझं जीवन संपलंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं जीवाशी आहे. शिवाजी महाराजांचं नाव समजा उलट केलं ना तर त्यांच्या नावात काय दिसतं तर जीवाशी शिवाजी शिवाशी. तर म्हणजे काय तर महाराज आहे ना कधी पण आपला प्राण मुठीलाच घेऊन होते आणि त्यांच्या समोर फक्त एकच ध्येय होतं ते म्हणजे स्वराज्य निर्मिती. आणि यामुळं आता परवा आपण छावा मूवी बघितला त्या छाव्यामध्ये दाखवलंय की किती यातना देऊन संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती. आणि ही जी प्रेरणा त्यांच्या मागे उभी राहिली संभाजी महाराज वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी स्वराज्याचा कारभार हातात घेतला आणि वयाच्या 32व्या वर्षी ते आपल्यातनं निघून गेले. पण सर्वात जास्त अभ्यास कोणी केला तर ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की बापरे तुम्ही एवढ्या अखंड भारताची तुम्ही घटना लिहित आहात तर तुम्हाला त्रास नाही झाला का. तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही मला घटना लिहिताना काही त्रास झाला नाही कारण माझ्या डोक्यात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्य आहे ना त्याची कल्पना माझ्या डोक्यात होती त्याचा मी अभ्यास केला होता त्यामुळं मला संविधान लिहायला जास्त त्रासच झाला. म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं न्याय, समता, बंधुता आणि प्रेम हे सर्व कर. हे यासाठी आहे ना एक समाज रचना उभी झाली पाहिजे. तर त्याकरता आपल्याला वाटतं की आपण म्हणतो की कुठलाही व्यक्ती आहे ना कुठल्या तरी जातीमध्ये आपण शोधायचा प्रयत्न करतो. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की एक ऑफिसमध्ये एक कचेरीमध्ये एका एका एक व्यक्ती जातो आणि तो बघतो तर काय तर तिथे आहे ना त्या कचेरीमध्ये एक पुतळा रडतो. तो पुतळा असतो ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक तो विचारतो की बाबा काय झालं तर ते म्हणतात की मी फक्त चित्पावत ब्राह्मणाचा. आणि त्यानंतर मग पुढे जातो बघतो काय तिथे एक फोटो आणखी रडत असतो तो असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी एवढं सारं केलं आणि मी राहिलो काही ठराविक लोकांपुरतात मराठ्यांपुरतात. त्यानंतर आणखी पुढे जातो तर बघतो काय महात्मा फुले अश्रू गाळत असतात. ते म्हणतात की मी एवढे शिक्षण व्यवस्था उभी केली स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले तरी मी राहिलो फक्त माळ्यांचा. आणि त्यानंतर थोडं पुढे जातात आणि पुढे बघतात काय
तर बाबासाहेब आंबेडकर आपले टिपं काढत असतात आणि तिथे फक्त काय तर ते म्हणतात की मी राहिलो फक्त महाराजचा. मी भारताचं संविधान लिहिलं तरी आणि त्यानंतर आणखी थोडं पुढे गेल्यावर ते बघता तर काय तर तिथे महात्मा गांधी रडत असतात आणि त्या चौघांना समजून सांगत असतात की नशीब तुमच्या मागे कुठला ना कुठली जात आहे, कुठला धर्म आहे, कुठला समाज आहे, पण माझ्या मागे तर फक्त या कचेरीच्या भिंतीच आहे. म्हणजे आपण ही परिस्थिती आज आपल्या देशावर आणलेली आहे. आपल्या लोकांनी ही परिस्थिती ओढावून घेतली आहे. कुठलाही महापुरुष घ्या, त्याची जात विचारू नका, त्याचं काम विचारा, त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे याचं फक्त ध्यान असलं पाहिजे. जर प्रत्येक वेळेस या व्यक्ती कुठल्या त्यामुळे मी त्यामुळे याला सैन्यात घेतो नाही. महाराजांनी काय केलं तर 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेतलं. ते बळीजी नाईक त्यांची जात वेगळी, बाजीप्रभू देशपांडे लढणारे वेगळे, मोरारजी देशपांडे लढणारे वेगळे आणि ह्या सर्वांची मिळून एक स्वराज्याची मूठ बांधल्या गेली. त्यामुळं स्वराज्य उभं झालं. स्वराज्य काय साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला सांगतो जेव्हा औरंगजेब महाराजांपेक्षा 13 वर्षांनी मोठा होता. तो दक्षिणेत आला असताना त्या दक्षिणेमध्ये आहे ना त्याची एवढी दहशत होती की शत्रू घाबरायचा. तो जेव्हा लाहोरला गेला होता आणि तिकडे सिंधच्या पुढे तो आपली मोहीम राबवायचा तेव्हा तिथला शत्रू घाबरलेला असायचा. ताजमहल बघू शकतो. आणि एका दिवशी दारा शिकोला त्यांनी हरवलं. औरंगजेबाने हरवल्यानंतर आहे ना एक भेट वस्तू शहाजहानला पाठवली आणि शहाजहान कौतुकाने बघतो जर काय तर एक ताट त्याच्यासमोर सैनिक घेऊन आला होता आणि त्या ताटावर एक फडका ठेवलेला होता आणि असं उंचवटा काहीतरी होता. ते शहाजहानने तो कापड असा वरून करून बघितला तर काय तर त्याच्या जवळच्या त्याचा प्रिय पुत्र दारा शिकोचं त्यांनी मुंडकी छाटलेली होती. झाडापासून तर कलम केलं होतं. एवढा क्रूर व्यक्ती जेव्हा महाराज आग्र्याला गेले होते, महाराजांना काही हाऊस नव्हती आग्र्याला जायची, पण जेव्हा मिर्झा राजे जयसिंग जेव्हा पुण्यावर चाल करून आले, स्वराज्यावर चाल करून आले, तेव्हा महाराजांना 23 किल्ले त्यांना द्यावे लागले आणि त्या किल्ल्यामधली त्या तहामधला एक महत्वाची अट होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला 50व्या वाढदिवसाकरता जाईल. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्याकरता शिवाजी महाराजांना तिथे बोलवलं होतं. कारण की त्याला माहिती होतं की शिवाजी महाराज तसा तावडीत येणार नाहीये. त्यामुळं त्यांनी काहीतरी एक युक्ती केली आणि शिवाजी महाराजाला तिथे बोलवलं. पण शिवाजी महाराज बुद्धी किती तल्लख होती. त्यांना माहिती होतं की हा काहीतरी डावपेच होतो म्हणून महाराजांनी तिथं जायच्या आधीच तिथून पळून यायची, तिथून सुटका व्हायची ही तयारी करून गेले होते. त्यामुळे त्यांना सोपं गेलं. आता बघतो आपण की राहुल सोलापूरकरनी एक स्टेटमेंट केलं की महाराज मिठाईच्या डब्यामधून पडूनच आले नाही तर महाराजांनी घूस दिली. आणि मला प्रश्न पडला की याबद्दल चर्चा करायची तरी कशाला की महाराज मिठाईच्या डब्यातून आले की महाराजांनी त्यांना पैसे दिले काय तो विषय नाहीये. महाराज सुखवंत महाराष्ट्रात आले, स्वराज्यात आले, ही सर्वात महत्वाची बाब. पण लोकांना प्रश्न काय वाटतंय ते चर्चा घडवत राहतात आणि लोकांचा आहे ना मन विचलित करायचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला सांगतो मित्र की आपला इतिहास एवढा समृद्ध आहे. आपल्या इतिहासावर आहे ना कोणी वाढवंटाचा फिरवायचा प्रयत्न केला ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मला प्रश्न नाही पडत की महाराज कसे आले होते, काय आले होते. माझ्यासाठी महत्वाचं होतं की महाराज सुखरूप आहे बस. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं काय होतं तर आपण बघतो काय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्यात होते आणि त्यांचं स्वराज्य वाढत होतं तेव्हा सर्वात महत्वाचं कोण तर जो हा होता शाहिस्ते खान, तो पुण्यावर आला होता चाल करून आणि त्याचा एकच मनसुबा होता की छत्रपती शिवाजी महाराजांना हरवायचं, पकडायचं आणि आग्र्याला घेऊन जायचं. मुघलाचा जो सम्राट होता औरंगजेबासमोर त्याला महाराजांना हजर करायचं. पण तो थांबला इथं वर्षभर थांबला, 2 वर्ष थांबला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती केली की याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की जास्तीत जास्त दिवस जर हा इथे राहिला तर स्वराज्याला आर्थिक तंगी भासायला लागेल आणि त्यामुळं आपले जे शेती घ्या किंवा इतर जे उद्योगधंदे आहेत ते ढबकायला येतील आणि स्वराज्य हे कमकुवत होईल. म्हणून महाराजांनी धाडसी निर्णय घेतला की काही झालं तरी बहिर्जी नाईकला सांगितलं की बहिर्जी जा पुण्याच्या लाल महाल मध्ये जा जिथे छत्रपती शिवाजी महाराज लहान 8-9 वर्षाचे असताना राहत होते. ते इथे यायच्या आधी
आदिलशहाने इथं गाढवाचा नांगर फिरवला होता तेव्हा महाराज इथं आले होते, त्यांना माहिती होतं आणि ते जिथं लहानपणी राहायचे तिथंच त्यांना बस्तान बांधून शाहिस्तेखान बसला. महाराजांसमोर एकच पर्याय होता की एक तर याला इथेच बसू द्यायचं, हा इथंच आपलं काहीतरी इथेच मरेल किंवा मग त्याच्यावर हल्ला करायचा. तर महाराजांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि महाराज त्यांच्या सवंगड्यासोबत एक वरातीचं रूप घेऊन वरातीमध्ये एक छोटे छोटे कामगार किंवा त्या वरातीमध्ये जाऊन तिथे त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याकडनं प्रेरणा कोणी घेतली तर आपल्या भारताच्या उरी अटॅक झाल्यानंतर. आता तेच काय तर त्यानंतर आहे ना जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला त्यानंतर महाराज त्यांच्या सवंगड्यासोबत तिथनं निसटले आणि तुम्हाला विश्वास होणार नाही पण महाराजांच्या सोबत जे 300 लोक गेले होते ना त्या 300 पैकी एक पण मावळा पकडला गेला नाही. एक पण. म्हणजे आता ते आपले जे मंत्री आहेत ते काय करतात की काही झालं संकट आलं तर ते म्हणतात की मला सर्वात आधी बाहेर पडू द्या, नंतर तुम्ही तुमचं जीवाचं तुम्ही पाहून घ्या. पण महाराज असे नव्हते. महाराजांनी काय ठरवलं की हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे म्हणून आहे ना सर्वात आधी महाराजांनी काय केलं त्यांच्या सवंगड्यांना त्यांच्या सैनिकांना बाहेर काढलं आणि त्यानंतर ते स्वतः बाहेर पडले आणि ही परिस्थिती आग्र्यामध्ये पण होती. आग्र्याचा आपण इतिहास वाचलाच आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज हे शेवटचे व्यक्ती होते की जे त्या किल्ल्यामधून बाहेर पडले आणि त्यानंतर मग संभाजी महाराजांच्या मृत्यूची त्यांनी अफवा पसरवली का तर त्याच्या मागे पण राजनीती होती. तर शिवाजी महाराजचं आयुष्य आपण काय करून ठेवलं एक फक्त आहे ना 19 फेब्रुवारी आली की शिवजयंती साजरी करायची. मला वाटते की ही शिवजयंती ही एकमेव जयंती असली पाहिजे की हे दररोज साजरी झाली पाहिजे कारण की त्याशिवाय आपल्याला प्रेरणा मिळणार नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली ती प्रेरणा घेऊन कोणाकडनं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं. वीर सावरकरांना 50 वर्षे शिक्षा झाली होती. त्यांनी ती शिक्षा सहन केली आणि अंदमान आणि निकोबारला ती कोणामुळं ती छत्रपती शिवाजी महाराजांकडनं. तुम्हाला आणखी सांगतो की आपण देशात राहतो आणि 1973 ते 78 पर्यंत अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं युद्ध चालू होतं आणि व्हिएतनामला वर विजय मिळवणं हे अमेरिकेला शेवटपर्यंत जमलं नाही. शेवटी वैतागून ते आहे ना मागे आले. जसा त्यांचा हाल अफगाणिस्तानमध्ये झाला तसाच हाल त्यांचा व्हिएतनाममध्ये झाला. मग सर्व झाल्यानंतर तिथला जो सेनापती होता त्याला विचारलं की बाबा की तुमचा एवढूसा देश आणि अमेरिका एवढं मोठं बलाढ्य राष्ट्र तर तुम्ही त्यांच्या समोर एवढे 5 ते 6 वर्षे टिकाव कसं करू शकले, टिकाव कसे धरू शकले. तर त्यांनी म्हटलं की त्यासाठी सर्वात महत्वाचं प्रेरणा स्तोत्र कोण होतं तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण कधी पण व्हिएतनामला गेलो तर तिथे आहे ना चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे लागलेले. त्यानंतर तुम्हाला सांगतो की 1993 ला जेव्हा भारतामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते जे राम जन्मभूमीचं आंदोलन झालं, बाबरी मस्जिद पाडण्यात आली, त्यानंतर आहे ना मुंबईमध्ये दंगली झाल्या, त्यानंतर त्याचं फलस्वरूप म्हणजे मार्च 1993 मध्ये झालेले बॉम्बस्फोट. आता जे बॉम्बस्फोट झाले आणि पोलिसांनी चक्र फिरवलं त्यानंतर आहे ना त्यांनी शोधून काढलं की या मागचे सूत्रधार कोण आहे, कोणी कोणी बॉम्ब ठेवले, कोणी कोणी बॉम्ब प्लांट केले. तर तिथला एक व्यक्ती आला तो आहे ना विचारला त्यांनी पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्याला विचारलं किंवा कुठं कुठं बॉम्ब ठेवला होता. त्यांनी सांगितलं इथं ठेवला होता, तिथं ठेवला होता, तिथं ठेवला होता. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ ठेवला होता, ओबरा हॉटेल जवळ ठेवला होता आणि त्यांनी सर्वात महत्वाचं काय सांगितलं की की हे जो गेटवे ऑफ इंडिया आहे ना, गेटवे ऑफ इंडिया जवळ पुतळा आहे. तुम्हाला माहिती असेल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्यांचा विचार होता, त्यांचा मनसुबा होता की तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ बॉम्ब ठेवायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उडवून टाक. तर तिथल्या पोलीस कमिशनरने विचारलं अरे पागल माणसा तुला काय गरज होती, तू असं काय झालं की तू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उडवण्याचं प्लॅनिंग केला होता, त्याचा मनसुबा केला होता. तेव्हा तो जो आतंकवादी होता त्याने म्हटलं की ये आदमी है इसके वजह से हम इस भारत को इस्लामिक राष्ट्र नहीं बना पाए, इसके वजह से. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुळे आहे ना हे स्वराज्य टिकलं, हे स्वराज्य मोठं झालं, हा देश टिकला आणि हे राष्ट्र मोठं होतं. तर ही प्रेरणा आहे.
म्हणजे आतंकवादाला पण माहिती आहे की त्याचं लिमिटेशन काय आहे, तो कुठपर्यंत थांबू शकतो आणि कुठे जाऊ शकतो. तसंच आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण बघतो की कटक पासून अटकपर्यंत आहे ना, आपलं स्वराज्य विस्तारलं तर त्या विस्ताराच्या मागे कोण प्रेरणा, तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्हाला सांगतो की कुठल्याही शत्रूचं जर पूर्ण विच्छेदन केलं आणि त्यांना जर मारून टाकलं तर ते साम्राज्य लयास जातं. पण हिंदवी स्वराज्य हे एकमेव स्वराज्य होतं, एकमेव राज्य होतं ज्याचा राजा राजा वारला वयाच्या फक्त अवघ्या 50व्या वर्षी तो वारला. आणि त्यानंतर जो दुसरा छत्रपती होता त्याला यातना देऊन त्याची हत्या करण्यात आली. तरी हे स्वराज्य टिकलं, जगलं, वाढलं आणि पूर्ण सत्ता हातात ठेवली. याच्या मागे खरी प्रेरणा म्हणजे ही न्याय व्यवस्था, हे राज्य व्हावं, कारण की ही श्रीची इच्छा. नंतर महाराष्ट्राचं जे हिंदवी स्वराज्य होतं ते लयास काय गेलं, तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेला जो आदर्श होता तो त्यांनी सांभाळला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय समजून सांगितलं होतं की कुठल्याही हालतीत जातीभेद करू नका, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत ठेवा. आणि हेच काम संभाजी महाराजांनी केलं. आणि त्यानंतर थोरले पेशवा गेले. आता थोरले पेशवांचं कसं झालं होतं, थोरले पेशवे थोरले पेशवा शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी ठेवायचे. त्यांना माहिती होतं की स्वराज्य मोठं करायचं असेल तर प्रत्येक जातीच्या प्रत्येक व्यक्तीला आहे ना इथं महत्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे, समानता ही राखली गेली पाहिजे. कारण की समानतामुळे बंधुता येते, बंधुतामुळे न्याय व्यवस्था येते. असेच असेच साधारण वयाचे बाजीराव पेशवा आता नुकतेच पेशवा झाले होते. अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा त्यांचे वडील गेले होते त्यानंतर आहे ना ते पेशवा झाले होते. आणि पेशवा झाल्यानंतर काय, तर जे आपले शेतातनं चालले असताना त्यांनी बघितलं तर काय, तर जाता जाता एका माणसाने त्याला अडवलं. आता एका माणसाने अडवलं तर म्हटले की अरे असा त्यांचा घोडा अडवू नये. तर त्यांनी विचारलं का, म्हणे हे पेशवे आहे म्हणे. मग पेशवे असल्यास काय झालं, तर आम्ही हे पीक एवढं मेहनतीनं उभं केलंय आणि त्या मुलाचं वय होतं 12 ते 14 वर्ष. त्यांनी म्हटलं की हे आम्ही जी एवढी शेती आहे ना एवढी मनापासून राबतो, आमचं मेहनत आहे, आमचे रक्त आम्ही आठवतो आणि एवढं मेहनत आहे, एवढी घाम गाडतो, आणि तुमचा जो पेशवा येतो आणि इथनं पूर्ण या ज्या पिकाचा सत्यानाश करत असेल तर ते आम्हाला सहन होणार नाही. तर यावेळेस पेशवानी काय केलं, तुम्हाला काय वाटतं पेशवाचा जेव्हा अपमान झाला पेशवानी काय केलं, पण पेशवाला माहिती होतं की हा अपमान आहे, तरी हा जो व्यक्ती आहे यामध्ये आहे ना काहीतरी गुणवत्ता आहे, यामध्ये आहे ना काहीतरी ताकद आहे, प्रेरणा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीनी विचारलं की हा कोण आहे. तर त्याची माहिती काढली आणि त्यानंतर माहिती पडलं की हा मल्हारजी होळकर. हा मल्हारराव होळकर ज्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा डंका वाजवला, उत्तरेमध्ये डंका वाजवला. त्यासाठी सर्वात महत्वाचं काय होतं, तर जे रिक्रुटमेंट होती ना ती महत्वाची होती. तर महाराजांनी एवढे सवंगडी निवडले ते कशामुळं, तर स्वराज्य उभं करण्यासाठी. आणि स्वराज्य उभं करायचं जर असेल तर त्यासाठी आहे ना जे महत्वाची जी टीम आहे ती योग्य पद्धतीने बांधल्या गेली पाहिजे. आपण बघतो आयटी मध्ये काम करा किंवा कुठेही काम करा, पण जेव्हा जेव्हा जे मेरिटच्या बेसिसवर जर आपण लोक निवडली नाही तर समजून घ्या की या संस्थेचा या व्यवस्थेचा आहे ना सत्यानाश होतो. आपण कितीतरी राज्य बघतो की तिथे आहे ना धुडगूस चालू आहे, तिथं न्याय व्यवस्थेचा पत्त्याबोळ झालेला आहे, पण हे स्वराज्याच्या बाबतीत कुठेही आढळणार नाही. मी शिवाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी चूक शोधायचा प्रयत्न केला तर मला जाणवलं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात चूक केली की नाही. तर नंतर लक्षात आलं की महाराजांनी सर्वात मोठी चूक कुठली केली असेल त्यांच्या जीवनात, तर ती म्हणजे औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकार. पण महाराज एवढे तल्लख बुद्धीचे होते, त्यांना माहिती होतं की हे आपल्यासोबत आहे ना विश्वासघात होणार आहे, त्यामुळे त्यांनी ती चूक सुधारली आणि त्याचं त्यांनी होमवर्क केलं आणि योग्य पद्धतीने ते परत आले. एवढंच नाही तर प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की महाराजांकडनं आपण काय घेतलं पाहिजे. महाराजांकडनं आपण घेतलं पाहिजे ती म्हणजे त्यांची प्रेरणा, त्यांची काम करायची पद्धत. जेव्हा महाराज, आता आपण बघतो की आपल्या सरकारने आहे ना लाडकी बहीण स्कीम दिली आहे, पण महाराजांचं म्हणणं होतं की या स्वराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम असलं पाहिजे. जर माणसाच्या हातात जर काम नसेल तर हे स्वराज्य उभं राहू शकत नाही. तर त्यामुळे आहे ना प्रत्येकाचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन हा समाज हे राज्य उभं करण्यासाठी असतं. तुम्हाला सांगतो की आपल्याला वाटतं की आपण मोठे होत चाललो, आपलं जे टॅलेंट आहे हे आपल्या पुरतंच आहे,
पण महाराजांनी दाखवून दिलं की हे जे टॅलेंट आहे ना, आपली जी क्षमता आहे, ही आपली स्वतःची वैयक्तिक संपत्ती नाही आहे. या वैयक्तिक संपत्तीचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता करायचा नाहीये, तर राष्ट्र निर्माण करण्याकरता करायचा आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की काय अजून आपण काय काय सुधारणा करू शकतो, म्हणून महाराजांनी सर्वात पहिलं काम काय केलं की शिवाजी महाराजांना माहिती होतं की देशाला सर्वात मोठा धोका कुठला असा, तर तो जमिनीवरनं नाही आहे, हवेतनं नाही आहे, तो म्हणजे समुद्र किनाऱ्यावरनं. त्यामुळे महाराजांनी आहे ना नौदल बांधायला लागले आणि त्यामुळेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे पितामह म्हणतो. की शिवाजी महाराजांना माहिती होतं की काही झालं तरी आहे ना, हे स्वराज्य जर उभं करायचं असेल तर परकीय शत्रू खूप त्रास देणाऱ्यांचे समुद्र मार्गानेच येणार आहे. तर त्यामुळे स्वराज्य हे बांधायला सुरुवात केली आणि कितीतरी मोठे मोठे किल्ले जसं विजयदुर्ग घ्या, सिंधुदुर्ग घ्या, हे मोठे मोठे किल्ले हातात बांधायला घेतले आणि त्यामुळे स्वराज्य टिकलं, मोठं झालं. आपल्याला माहितीये की 26/11/2008 ला हल्ला झाला होता आणि आपले जे सरकार आहे, आपले जे लोक आहेत ते गाफील राहिले होते. जे शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिला होता त्याचं आपण व्यवस्थित एक्झिक्युशन करू नाही शकलो, त्यामुळे तो हल्ला झाला होता आणि त्यामुळेच आपल्या देशावर नाचक्की आले होते आणि त्यामध्ये 183 लोक मारल्या गेले होते. म्हणजे महाराजांनी सांगितलेला उपदेश जो साधारण 350-400 वर्षापूर्वी सांगितलेला आहे, तो आत्ताच्या आत्ता पण तसाच लागू होऊ शकतो. मला प्रश्न पडतो की कुठला पण व्यक्ती त्याला विचारलं की बाबा काय झालं, तर तो म्हणते अरे यार मी डिप्रेशन मध्ये काय कारण, तो मला नोकरी नाही लागत आहे, मला नोकरी नाही लागत आहे, माझ्याकडे हे स्किल नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. तर महाराज आहे ना, सर्वात महत्वाचं उदाहरण महाराजांचं काय असेल तर महाराजांनी आहे ना एक उद्योजकतेचं व्यवस्थापन कसं करायचं हे पण सांगून दिलं. महाराजांचं साम्राज्य होतच केवढं एवढं फक्त छोटूस, पण एवढं अवाढव्य महाराजांनी केलं तर त्यांनी उद्योजक कसा करायचा याची पण प्रेरणा घालून दिली. महाराजांनी काय केलं तर कुठलाही जर व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल, उद्योग सुरू करायचा असेल, त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे 4 गोष्टी. एक तर जमीन, दुसरं कामगार, तिसरं भांडवल आणि चौथं म्हणजे उद्योजकता. आता आपण बघतो की महाराष्ट्रातले कितीतरी व्यक्ती आहे ना फक्त त्यांना नोकरीच्या शोधात आहे, पण आहे ना महाराजांकडनं जो प्रेरणा घेईल ना तो एक उत्कृष्ट गुंतवणूकदार बनू शकतो, एक उत्कृष्ट व्यावसायिक बनू शकतो. पण आपल्या लोकांनी आहे ना महाराजांचा इतिहास वाचला पण तो प्रत्यक्षात आणायलाच विसरला. हे जे महान व्यक्ती महान झालेत, बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा फुले घ्या, या लोकांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेली जी शिकवण होती ती प्रत्यक्ष अंमलात आणली आणि त्यामुळे हे स्वराज्य मोठं झालं, हे स्वराज्य टिकलं, हा देश मोठा झाला आणि हा देश मोठा होता. म्हणजे काय तर स्वराज्याचं स्वप्न काही अजून काही पूर्ण झालेलं नाहीये. स्वराज्याचं स्वप्न केव्हा पूर्ण होईल जेव्हा इथल्या सामान्य माणसाला जेव्हा सुराज्य भेटत, म्हणजे इथल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला जेव्हा चांगलं 2 वेळेचं जेवण भेटत, चांगला रोजगार भेटत, चांगला स्वाभिमान भेटत आणि जेव्हा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट भेटत, तेव्हा आपण म्हणू शकतो स्वराज्य उभं झालं. महाराजांचं स्वराज्य काय होतं तर स्वराज्य एक कल्पना होती की त्यामध्ये एक आदर्श व्यक्ती, आदर्शवादी लोक राहतील आणि तिथे आहे ना कोणाला पण कोणाचाही त्रास होणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती आहे ना कायद्याचं योग्य ते पालन करेल आणि कायद्याचं जर नुकसान झालं, कायद्याचं जर पालन झालं नाही तर त्याचा चौरंग झाला समजू. आता बघतो की आपल्याला आहे ना कितीतरी आपण घटना ऐकतो, म्हणतो की अरे या मुलीवर अत्याचार झाला, त्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली. पण तुम्हाला सांगतो हे कशामुळे होत आहे की इथली जी न्याय व्यवस्था आहे ना ही आहे ना हल्ली आहे ना अतिशय दुर्मिळ होऊन बसलेली आहे आणि त्यांना कळत नाही की नेमकं काय करायचं. त्यामुळं महाराजांचं ठरलं होतं की या स्त्रीवर अत्याचार झालेला आहे, ते न्याय व्यवस्था एवढी स्ट्रॉंग होती की त्यावर जी वर्ष आपली न्याय व्यवस्था खोळंबलेली आहे. जेव्हा आपली केस येते तेव्हापर्यंत व्यक्ती मेलेला राहतो किंवा मग काही ना काही सेटलमेंट झालेली असते. पण महाराजांच्या वेळेस तसं नव्हतं. कारण की इंग्रजीमध्ये म्हटलंय ना जस्टिस डिले जस्टिस डिनाय.
जर आपल्याला जर स्वराज्य उभं करायचं असेल, आपल्याला पण महाराजांसारखं आदर्शवादी राज्य जर उभं करायचं असेल, तर इथला जो सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे न्याय व्यवस्था, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं. आपण महाराष्ट्रात जर बघतो जर काय, तर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कितीतरी केसेस पडलेले आहे आणि त्या पेंडिंग किती आहेत, तर केसेस मागच्या वेळेस मी नंबर शोधला होता, तर भारतामध्ये 4 करोड केसेस आहेत. 4 करोड केसेस म्हणजे कशाला म्हणतात 4 करोड केसेस. हे न्याय प्रक्रिया जर आपण योग्य पद्धतीनं केलं नाही, तर आपण स्वराज्य उभं करू शकणार नाही. तर फक्त आणि फक्त महाराजांचा इतिहास वाचून काही होणार नाही, त्याचा आहे ना आदर्श पण घेतला पाहिजे आणि तो प्रत्यक्षात पण उतरवला पाहिजे. आता भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यासाठी काय झालं होतं, तर त्यासाठी कितीतरी लोकांनी आहे ना आपला आदर्श आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भारताची संविधान लिहिण्यात आलं. आणि त्यानंतर जेव्हा सुभाषचंद्र बोस जेव्हा इथे गेले होते जर्मनीला, तेव्हा आहे ना त्यांनी लोकांना काय म्हणून प्रेरित केलं, जेव्हा त्यांना प्रिझनर्स ऑफ वॉर हँड ओव्हर करण्यात आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा मिळालेली आहे. तेव्हा आहे ना तिथल्या लोकांना विश्वास पटला की अरे नाही, हे खरं भारतासाठी काम करत आहे, यांच्या मनात भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायची इच्छा आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत लोक जुळत गेली. आणि हे लोक अशीच जुळत राहिली पाहिजे. तर त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे एक तर न्याय व्यवस्था सगळी झाली पाहिजे. न्याय व्यवस्थेवर आहे ना लोकांचा विश्वास असला पाहिजे. नाहीतर मी बघितलं की कितीतरी वेळात म्हणतात की इंग्रजांची न्याय व्यवस्था चांगली होती. आपण स्वतंत्र झालो तरी आपल्याला पण आहे ना दाखला कोणाचा द्यायचा आहे, तर इंग्रजांचा द्यायचा आहे, महाराजांचा देता कामा. का तर माहितच नाही ना की महाराजांची न्याय व्यवस्था कशी होती. त्या त्या तिथे त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांची व्यवस्था काय आहे, आपल्या पाठ्यपुस्तकात कोणी शिकवलेलं नाहीये आणि आपल्याला शिकायची कधी गरज वाटलेली. ती सर्वात महत्वाची खंत. आपल्या आता जरी हल्लीचं सरकार शिवाजी महाराजांना पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणात इतिहास लिहायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला सांगतो हा इतिहास केव्हा तरी शिकवला जाणं गरजेचं होतं. कारण की आपल्या देशामध्ये नुकताच लँसेटमध्ये आलेल्या रिपोर्ट नुसार 60 प्रत्येक 6 मिनिटाला एक आत्महत्या होती. प्रत्येक 6 मिनिटाला एक आत्महत्या होते. आत्महत्या केव्हा होते, जेव्हा माणूस आहे ना खचून गेलेला असतो, त्याच्याकडे त्याच्या जीवनात काही प्रेरणा नसते तेव्हा. जर महाराजांचा जर इतिहास आपण शिकवला, तर तेव्हा आहे ना त्यांच्यावर चांगले संस्कार घडतील आणि तो व्यक्ती आहे ना स्वतःच्या पायावर उभा राहील आणि त्याच्यावर कुठलं पण संकट येणार. महाराजांवर किती जरी संकट आली होती, महाराजांना सर्वात महत्वाचं संकट म्हणजे औरंगजेबाने जेव्हा महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवलं होतं, तेव्हा महाराजांना ते मारणारच होते. पण महाराज कसे बसे सुटून आले आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य उभं करायचा प्रयत्न केला आणि हळूहळू करत एक एक किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. ते म्हणजे सिंहगड किल्ला सर्वात आधी त्यांनी ताब्यात घेतला, कारण की सिंहगड किल्ल्याचं महत्व खूप होतं. आता जेव्हा राजमाता जिजाऊ जेव्हा पुण्याला आले होते, तेव्हा शिवाजी महाराजांसोबत शिवाजी महाराज त्यांच्यासोबत होते, तेव्हा त्यांचं शिवाजी महाराजांचं वय फक्त 7 ते 8 वर्ष. आता 7 ते 8 वर्षाच्या व्यक्तीला काय समजणार. तर तिथल्या शेतातले लोक राजमाताकडे आले आणि त्यांनी म्हटलं की राजमाता, आम्ही ही जी शेती करतो इथे लांडगे धुडगूस घालताय, ह्या लांडग्याची काहीतरी व्यवस्था करा, नाही तर आमच्या पिकाची ही नाचक्की होतच राहील. तर राजमातांनी काय केलं, राजमातांनी आदेश दिले की हे जे लांडगे आहे याची व्यवस्था जो करण, जे मुलं करतील त्याची आहे ना त्याला आम्ही सोन्याचं कळं देऊ. आणि त्यानंतर मग तिथले जे दिगरबाज लोक होते पुण्यातली, ती आहे ना रात्री शोध घ्यायची, जेव्हा कुठं लांडगा आला त्याला पकडायची, त्याची शेपटी कापायची आणि आहे ना ते बक्षीस घेण्याकरता जायचे. आता रात्रीची वेळ होती, रात्रीचा वेळ लाल महालचा दरवाजा ठक ठक जोराने वाजला आणि तेवढंच बघतो तर काय, तिथल्या पहारेकरून म्हटलं की नाही आता राजमाता झोपलेला आहे, शिवबा पण झोपलेला आहे, तुम्ही उद्या सकाळला आहे. रात्रीची वेळ झाली होती 12:01 सुमारास. तर मग आता काय, तर हाच गोंधळ तिथे खूप चालू असताना राजमाता बाहेर आल्या आणि त्यांनी बघितलं तर काय, हा काहीतरी गोंधळ चाललाय. तर महाराजांनी त्या राजमातांनी म्हटलं काय, कशाचा गोंधळ आहे. तर महाराज त्या व्यक्तीने सांगितलं की हे बघा महाराज, आऊ साहेब, आम्ही तुम्हाला भेटायला आलो.
तर आऊसाहेब म्हटलं की अरे तुला एवढी काय घाई होती, तुला बक्षीस हवं ना, तर बक्षीस तू उद्या घेऊन जा ना, एवढी कशाला घाई आहे. तर त्या व्यक्तीने डोळ्यात पाणी आणलं आणि म्हटलं की अरे आऊसाहेब, हे मी बक्षीस घ्यायला नाही आलो, तर तुम्हाला भेटायला आलो, आणि ही जी तुमची आहे ना थाप माझ्या पाठीवर पडावी आणि माझं कौतुक व्हावं यासाठी आलो होतो. आणि ही आऊसाहेबने त्याच्या पाठीवर धाप दिली होती आणि त्याचं कौतुक केलं होतं. आणि तो तिसरा व्यक्ती कोणी नाही, ते म्हणजे तानाजी मालुसरे, ज्यांनी सिंहगड जिंकला होता. म्हणजे स्वराज्य कसं उभं झालं बघा. ही स्वराज्य उभं करायची कल्पना कोणाची होती, तर आऊसाहेबची होती. त्यांना माहिती होतं की इथल्या स्त्रीवर आहे ना अत्याचार होत आहे, इथल्या स्त्रीवर जर अत्याचार दूर करायचा असेल तर स्वराज्य उभं झालं पाहिजे. आता जाता जाता मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण काय म्हणतो की कुठल्या व्यक्तीने ना आयुष्यामध्ये किती कमवलं, जर तिथला जर जो जो त्याचा जवळचा नातेवाईक आहे तो जर म्हणत असेल की अरे हा व्यक्ती आहे ना असाच होता तसाच होता, त्याची जर मेल्यानंतर पण त्याची बदनामी करत असेल तर समजून घ्या त्या माणसाने काहीच मिळवलं. दुसरा व्यक्ती असा आहे की त्याची जर शत्रू पण स्तुती करत असेल तर समजून घ्या की त्या माणसाने आयुष्यात खूप काही कमवलंय. तर छत्रपती शिवाजी महाराज हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कट्टरवैरी होता तो म्हणजे औरंगजेब. औरंगजेबाने पण आहे ना म्हटलं होतं की अरे ह्या शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं. तर एकदा दरबारामध्ये बसले असताना दरबारामध्ये येत असताना त्यांच्या उजव्या हातावर सरदार होते आणि डाव्या हातावर त्यांचे शहजादे होते, जे उद्या जाऊन आहे ना औरंगजेबाची जागा घेणार होते. आणि त्यानंतर अल्ताफचे नारे लागत होते की भारत के आलमगीर ये पधार रहे हैं. तेव्हा त्यांनी म्हटलं की ये सब फिजूल है शहजादी. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगलिय सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये मामू दौलत आज ये क्या देख रहे. हमारे नजरों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सुबह को शिकस्त दे के उधेड़ के रख दिया उसने. ये मिर्जा आमिर, गुलाब साहब, शाइस्ते खां साहब. बड़ी शर्मनाक बात है शहजादे, शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना. ये सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर, जब शिवाजी सूरत आया तो ये धूम दबा के भाग गया. ये जोधपुर के राजा जसवंत सिंह राठौर मराठों के इन्होंने अपने छाती पे नहीं अपने पीठ पे खाया. ये हर्षी फौलाद खान, जिनके हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरा के कैसे फरार हो गया. सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान. लश्कर के साथ में मैदान छोड़कर भागने वाले ये करतलब खां, ये रसूल बेग रोशवानी, ये मीरज आसिफ तरबियत खां, ये खांजा बहादुर, ये बुंदी नरेश कौशिहारा, ये नरमस्त खां, ये केसर से, ये सैयद मुनावर खां, तमाम राजपूत, बुंदेल, अफगानी, ईरानी, इराकी, तुर्क, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी. क्यों शिवाजी को एक फतेह हासिल होती है, क्यों? इस क्यों का जवाब तुमने समझोगे शहजादे. औरत, गाना, नाच, शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने. दुनिया की हर चीज हम खरीद सकते हैं, लेकिन जाबाज मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया. हमने लाखों की जागीर का लालच उन्हें दिखाया, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दी. मराठी कभी थकते नहीं, मराठी कभी रुकते नहीं, मराठी कभी झुकते नहीं, और तो और मराठी कभी बिकते नहीं. हाँ हाँ शिवाजी घात है, चालाक है, दगाबाज है, नामकुर है, मखनूर है, मगर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार. दुश्मनों को भी मजहबी कला और औरत और फकीरों की इज्जत करता है. इसलिए उसकी शौहरत बुलंद मीनार की तरह आसमान की तरफ सर उठाए खड़ी है. इसमें कोई शक नहीं शहजादे. हम खुशनसीब बड़े, हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा. जसं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व मान्य केलं होतं, तसंच आपण महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व मान्य केलंय. फक्त आपल्याला आहे ना ते अंमलात आणायचं आहे आणि ते प्रत्येकाने अंमलात आणावं. आणि ईश्वरांना मी एकच प्रार्थना करतो की त्याच करता प्रत्येकाला सद्बुद्धी देव. इथेच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवबा. हर हर महादेव. हर हर महादेव. काय जबरदस्त जोश, उत्साह, आवेश, अभ्यास, उदाहरणं
हिंदी भाषेमधलं छत्रपती शिवरायांचं केलेलं वर्णन, सगळ्या गोष्टी कशा अगदी परफेक्ट मुद्देसूदपणे मांडून श्रोत्यांच्या मनावर छाप पाडणारं हे सादरीकरण रवींद्र पवार यांना तर खूप आवडलेलंच आहे, परंतु आपल्या दीपस्तंभाच्या प्रत्येक सदस्याला या ठिकाणी प्रेरणावत, आदर्शवत अशा